नमस्कार मित्रांनो, 12वी तर लाखो मुलं पास होतात, पण जॉब फक्त काही मुलांना मिळतो. आता याचं कारण काय? आज आपण या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत. पण पुढे जायच्या आधी एक रिक्वेस्ट आहे, की या व्हिडिओमध्ये तुमचे जे काही प्रश्न असेल तुम्ही कॉमेंट करून नक्की पाठवा. जेणेकरून तुम्हाला मी त्याची उत्तराचा प्रयत्न करेल. अँड एव्हरी सॅटर्डे वी आर गोइंग लाईव्ह फॉर यू. तर प्रयत्न करा की आमचा सॅटर्डेचा लाईव्ह सेशन तुम्ही अटेंड करा. जेणेकरून तुमचे क्वेश्चन्स लाईव्ह मध्ये डिस्कस होतील. चला तर समजून घेऊयात की एक्झॅक्टली व्हॉट इज द प्रॉब्लेम आफ्टर 12th. सगळ्यात जो पहिला प्रॉब्लेम असतो तो असतो लॅक ऑफ स्पेशलायझेशन. कारण का 11-12 मध्ये बेसिक आपल्याला नॉलेज मिळतं, बरोबर आहे. पण तुम्हाला जर कंपनीमध्ये जायचं असेल तर तुम्ही कुठलं काम करणार एक्झॅक्टली, कारण का यू कॅनॉट डू ऑल द थिंग्स. सो बेसिक पहिलंच रिझन मला वाटतं दॅट इज लॅक ऑफ स्पेशलायझेशन. सो यू नीड टू आयडेंटिफाय की तुमचा निश काय, तुम्हाला कुठल्या एरियामध्ये काम करायचंय. त्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स, प्रॅक्टिकल नॉलेज घेणं गरजेचं आहे, डिग्री घेणं पण गरजेचं आहे. तरच तुम्हाला जॉब मिळेल. सो ओनली डिग्री ऑफ नो यूज अँड ओनली प्रॅक्टिकल नॉलेज ऑल्सो नो यूज. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये पुढे जायचंय, फायनान्स, अकाउंट, वॉट फील्ड यू आर इंटरेस्टेड, त्याचं स्पेशलायझेशन माहिती असणं गरजेचं आहे. सो खूप मुलं आमच्याकडे येतात की सर मला जॉब पाहिजे, काय करायचं तुम्ही सांगाल ते करू. अशाने मग तुमची सॅलरी एका लेवलनंतर वाढत नाही. कारण का मग तुम्ही ते रुटीन काम करता आणि मग एका लेवल तुमची सॅलरी स्टक होऊन जाते. तुम्ही जर स्पेशलायझेशन क्रिएट केलं तर डेफिनेटली तुम्हाला डिमांड पण वाढेल आणि तुमची सॅलरी ग्रो होईल. सो पहिले लक्षात ठेवा, ओनली जॉब करून फायदा नाही. त्यामध्ये ग्रोथ झाली पाहिजे, एक सोशल रिस्पेक्ट पाहिजे आणि तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. इनिशियली यू कॅन वर्क फॉर द मनी, बट लॉंगर टाइम तुम्ही पैशासाठी जास्ती काम करू शकत नाही. सेकंड जे डिफरन्स जो मला वाटतो तो आहे लॅक ऑफ प्रॅक्टिकल स्किल. समजा तुमचा आता बीकॉम झाला असेल किंवा तुम्ही कुठली अजून डिग्री घेतली असेल, पण तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज नाहीच आहे. जसं तुम्ही इन्कम टॅक्स शिकला असाल, जीएसटी शिकला असाल, लॉ शिकला असाल, कॉस्टिंग शिकला असाल, पण त्याचं तुम्हाला सांगितलं तुम्हाला प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन करून दाखवा. कंपनीची एक प्रोडक्ट आहे, जसं हे प्रोडक्ट आहे समजा, एक्झाम्पल लेट्स से हा बॉक्स आहे. मी सांगितलं या बॉक्सची मला तुम्ही कॉस्टिंग करून दाखवा. ते तुम्ही करू शकाल का प्रॅक्टिकली? दॅट इज द प्रॉब्लेम. सो पहिली गोष्ट स्पेशलायझेशन मिसिंग आहे. सेकंड व्हॉट आय थिंक इज तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज असणं गरजेचं आहे. सो इन्कम टॅक्स मध्ये व्हॉट इज प्रॅक्टिकल नॉलेज, रिटर्न कसे फाईल करायचे, जीएसटी मध्ये नोटिसेसला कसं रिप्लाय करायचं, जे काही कुठलं क्षेत्र असेल, लॉ मध्ये ड्राफ्टिंग कसं करायचं, बँकिंग ट्रान्झॅक्शन मध्ये काय नॉलेज असणं गरजेचं आहे, या गोष्टी महत्वाच्या. तिसरं, सर माझ्याकडे डिग्री पण आहे आणि माझ्याकडे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पण आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हाय कॉम्पिटिशन आहे. सो ओनली पहिले दोन गोष्टी आहेत, डिग्री तर पाहिजेच, प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे, बट यू विल हॅव टू बीट कॉम्पिटिशन. सो तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता तिथं किती कॉम्पिटिशन हे तुम्हाला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे आणि त्याला बीट करण्यासाठी काय लागतं हे समजणं गरजेचं आहे. सो व्हॉट आय थिंक इज दॅट इज अ कम्युनिकेशन स्किल. मी जे तुमच्यावर बोलतोय दॅट इज ऑल्सो कम्युनिकेशन स्किल. सो मी खूप मुलं बघितले, खूप हुशार असतात बिचारे, डिग्री पण चांगली असते, पण ते थोडे इंट्रोवर्ट असतात, त्यांना जास्ती लोकांना बोलायला आवडत नाही. मित्रांनो, विदाउट कम्युनिकेशन नथिंग विल हॅपन. करेक्ट ना? आणि तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर यू हॅव टू स्पीक टू सो मेनी पीपल. विचार करा कसं करा तुम्ही. म्हणून हा, तुम्ही जॉब करणार असेल तर थोडं कमी असेल तर चालतं, पण ज्यांना बिझनेस करायचा आहे यू हॅव टू डू समथिंग स्पेशल. सो नसेल तर काय करायचं, ते तुम्ही क्लासेस लावा. आणि पुण्यामध्ये खूप ठिकाणी खूप सारे क्लासेस होतात. इव्हन आयटी मध्ये आपण पर्सनल डेव्हलपमेंटचे स्पेशल सेशन घेतो, ज्यामध्ये गेस्ट तुमची बॉडी लँग्वेज, तुमचा सीव्ही कसा बनवायचा, हे सगळं तुम्हाला गाईड केलं जातं. ग्रुप डिस्कशन कसं अटेंड करायचं. सो वी ऑल्सो हेल्प इन दॅट. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो कम्युनिकेशन स्किल अकॉर्डिंग टू मी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचा काही कॉमेंट असेल तर मला सांगा. नेक्स्ट, लॅक ऑफ टेक्निकल स्किल म्हणजे काय? आजच्या जमान्यामध्ये तुम्हाला एआय, चॅट जीपीटी, जेमिनी, ग्रुप असे खूप सारे टूल्स आहेत जे तुम्हाला वापरता आले पाहिजे. ओके, सो व्हॉट आय थिंक, म्हणजे मी स्वतः कॉमर्स क्षेत्रामध्ये आहे, पण इव्हन टुडे आय एम युझिंग सो मेनी एआय टूल्स. सो यू गो एनिवेअर, एआयचा इम्पॅक्ट आहेच आहे. सो तुम्ही म्हणू शकत नाही सर मी तर कॉमर्स स्टुडंट आहे. सो यू हॅव टू बी रेडी टू लर्न समथिंग न्यू. सो जे काय एआय टूल्स आहेत जे तुमच्या फील्डमध्ये इम्पॅक्ट करतात त्याची माहिती असणं गरजेचं आहे. तो 4 गोष्टी झाल्या तुम्हाला. पहिल्या कोणत्या टाईप करून पाठवा. पहिलं काय सांगितलं सांगा बरं, कॉमेंट करा. स्पेशलायझेशन पाहिजे. दुसरं प्रॅक्टिकल स्किल. तिसरं कॉम्पिटिशन साठी काय करायचं, किती कॉम्पिटिशन आहे माहिती पाहिजे, त्यासाठी काय रिक्वायरमेंट आहेत माहिती पाहिजे. चौथं, लॅक ऑफ टेक्निकल स्किल. तुम्हाला एआय वगैरे वापरता आहे ना, गरजेचे जे काय तुमच्या फील्डला रिक्वायर्ड आहे ते. देन नेक्स्ट जे आहे दॅट इज कॉल्ड एज अ प्रोफेशनल मॅच्युरिटी. म्हणजे तुम्हाला याचा अर्थ काय सर? जेव्हा मी कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो ना, सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे नाही होणार आहे. सो तुम्हाला टीमवर्क येणं गरजेचं आहे. करेक्ट ना? काही गोष्टी तुम्हाला माहिती आहे की माझ्या अगेन्स्ट होत आहेत, पॉलिटिक्स होणारच आहे, कुठे होत नाही पॉलिटिक्स, ते तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे. तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या अगेन्स्ट सिच्युएशन होणार आहेत,
पण त्याला डील करता आलं पाहिजे आणि त्यासाठी डोकं शांत पाहिजे. ओके, सो व्हॉट आय फील इज मेंटल स्टॅबिलिटी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो बियॉन्ड अकॅडमिक नॉलेज आणि डिग्री स्किल तर पाहिजेच, पण तुमची मेंटल स्टॅबिलिटी खूप छान पाहिजे. कुठल्या सिच्युएशनला कसं योग्य पद्धतीने हँडल करायचं, डिस्प्यूट रेज न करता, हे तुम्हाला जमणं गरजेचं आहे. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. देन काही मुलांना माहितीच नसतं की 12 नंतर ऑप्शन काय. हा एक मोठा चॅलेंज आहे. की मला एफर्ट घ्यायची तयारी आहे, पण मला माहितीच नाही की मी करू काय 12 नंतर. तर पहिला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या इथे आयटीआय मध्ये खूप सारे छान कोर्सेस होतात, ज्यामध्ये तुम्ही तुमचं खूप छान करिअर बनवू शकता. सो ज्यांना काही माहितीच नाही काय करायचं, एकदा आम्हाला तुम्ही भेटा, कॉमेंट करा, तुमचा नंबर पाठवा, आम्ही तुमचं काउन्सिलिंग घेऊन विल टेल यू व्हॉट आर द ऑप्शन्स यू हॅव, ज्यात तुम्ही तुमचं मस्तपैकी करिअर करू शकता. सो हा एक ऑप्शन आहे. सो यू विल हॅव टू एक्सप्लोर. जसं तुम्ही आता माझा व्हिडिओ बघताय, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून एकदा इन्स्टिट्यूटला भेट द्या अँड टेक इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन घ्यायला पैसे लागत नाही. सो इट कम्स ॲट अ नो कॉस्ट. तुम्ही जर पुण्याच्या बाहेर असाल तर वी कॅन हॅव झूम मीटिंग ऑल्सो, आणि तुम्हाला ऑनलाईन पण माहिती देऊ शकतो. देन इंडस्ट्रीची डिमांड काय, म्हणजे मी समजा आता मी अकाउंटिंग फील्ड मध्ये काम करतोय, मी जीएसटी मध्ये काम करतोय, मी लॉ फील्ड मध्ये काम करतोय. व्हॉट एव्हर फील्ड यू चूज आफ्टर 12 कॉमर्स, त्या फील्डची रिक्वायरमेंट काय. जसं मी स्वतः इन्कम टॅक्स आणि जीएसटी शिकवतो, आता त्यामध्ये प्रॅक्टिस करताना डेडलाईन खूप फॉलो करावं लागतात. सो माय माइंडसेट हॅज टू बी अकॉर्डिंगली की क्लायंटचे सगळे रिटर्न्स टाइमली गेले पाहिजे. सो तिथे मी माझे रिझन देऊ शकत नाही, बिकॉज क्लायंट तुम्हाला पैसे देतोय. सो तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीचं नॉलेज असणं गरजेचं आहे, की या इंडस्ट्रीमध्ये काय रिक्वायरमेंट आहे. ॲज अ सेड कॉम्पिटिशन तर आहेच आहे, पण बियॉन्ड दॅट टू बीट द कॉम्पिटिशन और टू सस्टेन माझ्याकडे काही स्किल डेव्हलप करणं गरजेचं. जसं मी टीचर आहे, सो ॲज अ टीचर माझं बेसिक काय आहे, की मी क्लास वेळेत जाणं गरजेचं आहे, सिलेबस वेळेत करणं कम्प्लीट गरजेचं आहे, मुलांचे डाऊट्स वेळेत सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, त्यांच्या टेस्ट घेणं गरजेचं आहे. सो ॲज अ टीचर व्हॉट इज माय रोल, जेणेकरून तुमचा फायदा होईल. है ना, ज्या मुलांनी माझ्याकडे पैसे भरले त्यांचा फायदा झाला पाहिजे, त्यांना रिग्रेट नाही झाला पाहिजे, अरे चुकीच्या माणसाकडे क्लास लावला. सो दॅट इज व्हॉट. सो तुम्हाला तुमची इंडस्ट्रीची, तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करता त्याची डिमांड माहिती असणं गरजेचं आहे, की त्या इंडस्ट्री मला काय करायचंय. नॉर्मली होतो काय, की प्रत्येक माणूस फक्त पैशाच्याने करिअर शोधतो. मी बघितलंय, असं करू नका की कुठं पॅकेज जास्ती, सगळ्यात जास्त पॅकेज सीएल आहे, सीएफएल आहे, तुम्ही तो कोर्स करतो, असं मित्रांनो करिअर होत नाही. मनी विल गिव्ह यू बेनिफिट फॉर 1 इयर. एक वर्षाने तुम्ही बघितलं लोक जॉब स्विच करतात, की अरे पैसे जॉब केला पण मला त्यातनं फायदा नाही झाला. मग पैशासाठी तुम्ही हॉटेल खोला, हॉटेलमध्ये भरपूर पैसे मिळतात, पण तुम्ही हॉटेल खोलणार आहे का? नाही. हॉटेल पण खोला, पण तुम्हाला त्याची आवड पाहिजे. सो यू नीड टू आयडेंटिफाय युअर सेल्फ. सो डोंट रन बिहाइंड द मनी. फर्स्ट थिंग, पैसे तुम्हाला कमवायचे आहेत, मेंटेन नाही करते, पण युअर प्रायमरी फोकस शुड बी की माझं स्किल सेट काय, माझी आवड काय, मला कुठे इंटरेस्ट येईल काम करायला, हे करणं गरजेचं आहे. सो फॉर दॅट यू नीड टू आयडेंटिफाय युअर सेल्फ, यू नीड टू एक्सप्लोर युअर सेल्फ. मग त्यासाठी काय करायचं, वेगवेगळ्या करिअर ऑप्शनची माहिती घ्यायची. जसं आज तुम्ही आमचा व्हिडिओ बघताय, तसे तुम्ही खूप सारे कोर्सेस असतील, इव्हन आपल्या अकॅडमीमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळतील. यू कॅन कम अँड एक्सप्लोर ऑल द कोर्सेस. किंवा हा एक ऑप्शन आहे, हा एक ऑप्शन आहे, हा एक ऑप्शन आहे. अच्छा, तुम्ही वर्किंग असाल आणि तुम्हाला करिअर बेटर करायचे, तरी आमच्याकडे ऑप्शन आहे. तुम्ही बिझनेस पण असाल तरी आमच्याकडे ऑप्शन आहे. तुम्ही स्टुडंट असाल तरी आमच्याकडे ऑप्शन आहे. तुम्ही गृहिणी असाल, हाऊसवाईफ असाल, पण तुम्हाला करिअरला रिस्टार्ट करायचंय, त्यालाही तुम्हाला ऑप्शन आहे. सो तुम्ही लाईफच्या आता कुठल्याही फेजमध्ये असाल, यू कॅन रिस्टार्ट. तुम्ही मुंबईत असाल, 12th फेल, तर आपल्याला पण जसं रिस्टार्ट करून, जसं तो माणूस आयएस ऑफिसर होऊ शकला, यू कॅन ऑल्सो डू वंडर्स इन युअर लाईफ. बट ओनली पहिला माइंडसेट पाहिजे. सेकंड, अजून काय महत्वाचं पाहिजे मला सांगा मित्रांनो, तुम्ही कुठलेही करिअर करा, विदाउट इन्व्हेस्टमेंट करिअर होऊ शकतं का मला सांगा, कॉमेंट करा. मला बेस्ट करिअर पाहिजे, मला छान गाडी पाहिजे, छान घर पाहिजे, माझ्या ड्रीम्स खूप मोठे आहेत आणि पाहिजेच ते, पण त्याला लागणारे एफर्ट्स, कॉस्ट, इन्व्हेस्टमेंट पण करणं गरजेचं आहे. तर जेव्हा तुम्ही करिअर चूज करता, इट्स नॉट अन एक्सपेंडिचर. आय रिपीट, इट्स नॉट अन एक्सपेंडिचर. आय फील इट्स अ इन्व्हेस्टमेंट, ज्याचे रिटर्न तुम्ही लाईफ लॉंग करणार. आता मग त्यामध्ये समजा आता एखाद्याला फायनान्शियल प्रॉब्लेम नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण ज्याला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, तर कारण की माझ्याकडे पैसे नाहीत, तरी तुम्ही आमचा कोर्स करू शकता. सो आपल्या कोर्सला कुठलं लिमिटेशन नाहीये. एनी स्ट्रीम, एनी स्टुडंट आफ्टर 12th यू कॅन डू अवर कोर्स. बरोबर आहे. आता याचं जर म्हणलं, याला मी म्हणतो झिरो कॉस्ट करिअर, ज्याचं नाव आहे पीबीए. आता यामध्ये कसं असतं, आम्ही तुम्हाला 3 टाइम्स प्लेसमेंट गॅरंटी देतो. तुम्ही आम्हाला जॉईन केल्यानंतर पहिल्या 90 डेज मध्ये तुम्हाला जॉब मिळतो. प्लस आमच्याकडे कुठली एंट्रन्स टेस्ट नसते, बाकी सगळ्या कोर्सला असते इंग्लिश आणि मॅथ्सची एंट्रन्स टेस्ट. आय हॅव सीन की पीपल स्ट्रगल अँड फिअर, अरे बाबा मॅथ्स इंग्लिश,
नको झालेच नको. पण तुम्हाला अशी भीती असेल तरी आमचा कोर्स परफेक्ट आहे. सो व्हॉट एव्हर चॅलेंजेस फॉर करिअर यू हॅव इन युअर लाईफ, या सगळ्याचं सोल्युशन आहे आयटॅपचा पीबीए कोर्स. कारण आपल्याकडे कुठली एंट्रन्स नाहीये, रिझनेबल फी आहे, अर्न अँड लर्न मॉडेल मध्ये. पहिले 3 मंथ्स तुम्हाला मी सगळं ट्रेनिंग देणार प्रॅक्टिकली, आणि आम्हीच तुम्हाला जॉब देणार. सो पहिल्या 90 दिवसामध्ये पहिला जॉब. कोर्स कम्प्लीट झाला 11 मंथ्स काय तुम्हाला सेकंड जॉब. आणि थर्ड इज लाईफ टाइम गॅरंटी, ज्याला म्हणतो 300% प्लेसमेंट गॅरंटी. सो तुम्ही आमच्याकडे 15 वर्षांनी परत आला की सर मला एक मस्तपैकी अजून एक प्लेसमेंट हवी, मी आता या कामामध्ये वैतागलोय, बोर झाले, तरी मी तुम्हाला जॉब देऊ. बरे ना. तुम्ही आमचं जर इंस्टाग्राम फॉलो केलं की आमचे युट्यूबला व्हिडिओ बघितले, आपले खूप सारे स्टुडंट्स आहेत, ते तुम्ही नक्कीच स्क्रोल करा की ज्या मुलांना प्लेसमेंट दिले त्यांचा मी पॉडकास्ट शूट केलाय की दे हॅव अर्न, म्हणजे त्यांनी स्टार्ट केली 5 लाखापर्यंत, आता ते 25 लाखाला पोहोचले. तुमच्या इन्स्टिट्यूट जर आलात तर तुम्हाला मुलांना भेटता पण येईल, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल. यांचे लाईव्ह पॉडकास्ट आपण शूट करून युट्यूबला अपडेट केले. सो मित्रांनो तुमच्याकडे ऑप्शन भरपूर आहेत, पण फर्स्ट थिंग, आर यू रेडी टू डू दॅट? मग त्यासाठी पहिलं काय करायचंय, आमच्या चॅनल सबस्क्राईब करायचंय. नॉट फॉर द अदर पर्पज, बट तुम्हाला हा जो व्हिडिओ किती फायदा झाला तुम्हाला कळला असेल की रवट 12th नंतर खूप सारे ऑप्शन आहेत. सो तुमच्या डोक्याचा एक प्रॉब्लेम होता की सर मला मॅथ्स इंग्लिशची भीती आहे, ती आपल्याकडे भीती नाही. दुसरं मला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, तो आपल्याकडे प्रॉब्लेम नाही. तिसरं मला जॉब गॅरंटी पाहिजे, आमच्याकडे 100% जॉब गॅरंटी, तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह. सर ते एआयचा इम्पॅक्ट होणार नाही, कारण का इन्कम टॅक्स, जीएसटी अकाउंट, एआय किती जरी आलं तर या गोष्टी संपणार नाहीत. अँड वी आर गोइंग टू ट्रेन यू इन एआय ऑल्सो. सो या फील्डमध्ये एआयचा इम्पॅक्ट काय आम्ही सगळे शिकवणार आहेत. जे तुम्हाला सगळे ट्रेनर आहेत, दे ऑल आर सीए अँड टॅक्स कन्सल्टंट फॅकल्टी. सो ऑल आर व्हेरी क्वालिफाईड फॅकल्टी, हॅव्हिंग एक्सपिरियन्स ऑफ 15 and 20 years. ऑल फ्रेंडली फॅकल्टी. तुम्ही मराठीतून प्रश्न विचारू शकता. जसं मी व्हिडिओ मराठीत रेकॉर्ड करतो त्याचं कारण ते की तुम्ही कुठे जर असेल महाराष्ट्रात तरी तुम्हाला हा कोर्स करता येईल. तुम्ही ऑनलाईन करू शकता, घरी बसून करू शकता, जॉब करता करता करू शकता, जॉब प्लस प्रॅक्टिस करू शकता, फुल टाइम प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला पगारामध्ये इन्क्रीमेंट पाहिजे. सो तुमच्या आयुष्यात सो कॉल्ड व्हॉट एव्हर चॅलेंजेस यू हॅव इन युअर करिअर, वी हॅव गॉट सोल्युशन फॉर ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम. अँड आय थिंक तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलंच असेल. तुमच्या काही कॉमेंट्स असतील तर मला नक्की पाठवा. काही तुम्हाला काही क्वेश्चन असेल जे मी उत्तर नाही देऊ शकलो तर असे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कळेल. तर आता करायचं काय, एकदा तुम्ही म्हणजे पुण्याला आलात तर आमच्या आयटॅपचं इन्स्टिट्यूट आहे 600 पेठेमध्ये, त्याला नक्की भेट द्या. किंवा तुम्ही आमची वेबसाईट बघू शकता, आमचा इंस्टाग्राम चॅनल बघू शकता, युट्यूब बघू शकता, ज्यात तुम्हाला भरपूर अपडेट्स येतील. ॲटलिस्ट तुम्ही त्याला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्लेसमेंट वगैरे या सगळ्या अपडेट्स तुम्हाला येतील. तर मित्रांनो, आय होप तुम्ही हा सेशन एन्जॉय केला असेल. तुमच्या कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा, किंवा तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील जे तुम्हाला वाटतं की आजच्या सेशनमध्ये कव्हर नाही झाले तर नक्की टाईप करून पाठवा. विल ट्राय टू आन्सर दॅट क्वेश्चन. किंवा तुम्हाला कुठल्या टॉपिकवर लाईव्ह सेशन हवा असेल तोही पाठवा. विल ट्राय टू कंडक्ट दॅट ऑल्सो. तर मित्रांनो, थँक्यू सो मच, अँड लवकरच भेटूयात पुढच्या भागात. थँक्यू अँड बाय बाय, अँड विशिंग यू ऑल द बेस्ट.